नमस्कार विद्यार्थ्यांनो, इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा हा इयत्ता 10वीचा पहिला धडा. तर या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगाल. आणि आज आपण या स्वाध्यायाचे संपूर्ण प्रश्न इथे सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक यासाठी व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपार्ड रांके, कार्ल मार्क्स हे पर्याय आहेत. योग्य उत्तर आहे व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कार्ल मार्क्स, लुसिया फेबर, मायकल फुको, व्हॉल्टेअर त्यापैकी मायकल फुको यांनी आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलाय. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. हा प्रश्न हमखास परीक्षेला येतो. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री, लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, हेरोडोटस, द हिस्ट्रीज, कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. यापैकी चुकीची जोडी आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड आणि योग्य जोडी कार्ल मार्क्स, दास कॅपिटल. प्रश्न क्रमांक 2 आहे. पुढील संकल्पना सांगायची. द्वंद्ववाद. द्वंद्ववाद म्हणजे हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद किंवा डायलेक्ट्रिक्स असे म्हणतात. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या पद्धतीला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचे सार त्यात जमावले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर. सिमोन द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाला पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर त्यांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारखे विविध पैलूचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 2. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर. फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. याकडे त्याचे लक्ष त्याने वेधले. इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. इतिहास लेखन म्हणजे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. 2. त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेले लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर. रेने देकार्त हे फ्रेंच तत्त्वज्ञ होते. 2. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे हे मत ते आग्रहाने मांडत. 3. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हे त्यांचे मत होते. 3. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हणतात? याचं उत्तर. व्हॉल्टेअर हे फ्रेंच तत्त्वज्ञ होते. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कार्यक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. हा विचार त्यांनी मांडला.
त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला आणि त्या दृष्टीने व्हॉल्टेअर हे आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले आहे. आता पुढील संकल्पना चित्र. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, लिओपोल्ड वॉन रांके, व्हॉल्टेअर आणि रेने देकार्त. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. बघा, उत्तर लिहिताना सुरुवातीला लिहायचं 19व्या शतकाच्या उत्तरार्ध जर्मनीचा कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत मांडला. पहिला मुद्दा, त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा तर असतो. 2. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. 3. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषय विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. 4. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. 5. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. उत्तर, आधुनिक इतिहास लेखन पद्धती 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीतून संबंधित असतात. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? याचं उत्तर, तर इथे आपण आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. तर तिसरा मुद्दा आहे, त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी व कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. त्या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. चौथा मुद्दा आहे, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहास मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. प्रश्न क्रमांक 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्या स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका सिमोन दे बोव्वाय यांनी मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. चौथा मुद्दा आहे, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. 1. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितलं. 2. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे त्यावर त्यांनी भर दिला. 3. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी सांगितले. 4. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचताच येणं शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे आभारी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद.